नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायनास अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण राष्ट्रपती हा टॉपिक बघत होतो आणि राष्ट्रपती या टॉपिकमध्ये आपण पार्ट 1 कंप्लीट केलेला आहे. आता आपण त्याच्यातील पार्ट 2 हे बघणार आहे. राष्ट्रपती रिलेटेड आणखी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे ते आपण कन्सिडर करू आणि त्याच्यामध्ये पण सेम एलिमिनेशन मेथड तुम्हाला वापरता येईल आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी क्वेश्चन रिलेटेड आहे ती आपण या ठिकाणी डिस्कस करू. सो स्टार्ट करूया. आपला पुढचा क्वेश्चन राष्ट्रपती रिलेटेड महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे ते आपण बघूयात. ओके, सो बघा आता या ठिकाणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीत प्रक्रियेत ठळक वैशिष्ट्य आहे ना. राष्ट्रपतीची जी इलेक्शन प्रोसिजर आहे त्याबद्दल आपल्याला एक काय काय इम्पॉर्टंट वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला विचारलंय. पहिला बघा, प्रत्यक्ष निवडणूक आणि त्याच्यामध्ये राईट विधान आहे ना, योग्य पर्याय विचारलेला आहे. थोडं वरती हे झालं, राईट विधान तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, प्रत्यक्ष निवडणूक या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करा. राष्ट्रपतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक होत नाही ना. भारताच्या केसमध्ये ते बघाल, राष्ट्रपतींसाठी डायरेक्ट इलेक्शन नाही आहे. डायरेक्ट इलेक्शन हा पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचा फीचर नाही येणार राष्ट्रपतींसाठी. तुम्ही अमेरिकेमध्ये जर गेला, राष्ट्रपतींचं इलेक्शन डायरेक्टली होतं. इंडियामध्ये तसं नाही आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट डेफिनेटली रॉंग असणार की राष्ट्रपतींसाठी डायरेक्ट इलेक्शन होत नाही. आणि म्हणून पहिलं रॉंग आहे, म्हणजे डेफिनेटली हे एक पर्याय तुमचा कट होतो आणि हा एक पर्याय कट होतो. म्हणजे दोन पर्याय डेफिनेटली कट होणार आहे पहिल्या ऑप्शनवरून. नाव सेकंड आहे एकल संक्रमणीय मतदान पद्धत है ना, ज्याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम, प्रपोर्शनल सिस्टीम ही एक पद्धत आहे जी नॉर्मली आपण राष्ट्रपतींसाठी वापरतो. हा एक त्यांनी सांगितला होता. हे एक राईट असणार आहे, म्हणजे एकल संक्रमणीय मतदान पद्धत या ठिकाणी राईट असणार आहे. ब राईट येतात डायरेक्टली हा पण एक कट होतं कारण की याच्यात ब ने दिला होता. म्हणजे तुमचं आन्सर 2-3 स्टेटमेंट वाचून पण येतं. ओके, तरी पण आपण बघू. आवश्यक मतांचा कोटा योग्य, म्हणजे आवश्यक मतांचा कोटा त्यांनी फुलफिल केला पाहिजे. ही एक महत्त्वाची अट होते की जे पण कोटा सिस्टीम असते ना, या ठिकाणी 50% +1 हे जे असतं त्या ठिकाणी फॉलो झालं पाहिजे. आणि अप्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत या ठिकाणी अप्रमाणशील नसतं, प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत असतं. म्हणून डी पण रॉंग आहे. राईट आहे. म्हणजे आता तुम्ही आन्सर बघाल, ब आणि क, म्हणजे ब आणि क एकल संक्रमणीय मतदान पद्धत असणारे आणि आवश्यक मतांचा कोटा या दोन गोष्टी असणारे. राष्ट्रपतींचं इलेक्शन प्रत्यक्ष नसतं, तर म्हणून पहिलं रॉंग झालं. आणि अप्रमाणशील नव्हतं म्हणून हे रॉंग झालं. इट इज अ प्रमाणशील, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टम या अंतर्गत होणार आहे. ओके, आता राष्ट्रपतींचं इलेक्टोरल कॉलेज असतं. बघा, कलम 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सांगितली. पुन्हा काय राष्ट्रपतीची निवडणुकीसंबंधी पूर्ण प्रोसिजर असेल. आता त्याच्यामध्ये इलेक्टोरल कॉलेज राष्ट्रपतींसाठी, म्हणजे राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये कोण कोण पार्टिसिपेट करू शकतात त्या रिलेटेड प्रोव्हिजन असेल. त्या रिलेटेडमध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मेन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य, हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की इलेक्टेड मेंबर भाग घेतात. बघा, राज्यसभा आणि लोकसभामध्ये आपण जेव्हा कन्सिडर करतो, राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये आपल्याकडे काही इलेक्टेड मेंबर असतात, काही नॉमिनेटेड मेंबर असतात. राईट आहे. सेम लोकसभामध्ये पण काही इलेक्टेड मेंबर असतात, काही नॉमिनेटेड मेंबर असतात. आता जेव्हा राष्ट्रपतींचं इलेक्शन होतं तर राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये फक्त हे इलेक्टेड मेंबर वोट करतात. ओके, नॉमिनेटेड मेंबर त्या ठिकाणी वोट करत नाही. सेम विधानसभा जी असेल किंवा काही युनियन टेरिटरी असेल ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्यांच्यामध्ये पण फक्त इलेक्टेड मेंबरच वोट करतात. म्हणजे इलेक्टेड मेंबर हा क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा आहे राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये. राष्ट्रपतींना जेव्हा रिमूव्ह करायचं असेल त्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभेचे नॉमिनेटेड मेंबर पार्टिसिपेट करतात. बट केव्हा जेव्हा राष्ट्रपतींना रिमूव्हल असेल है ना, इम्पिचमेंट असेल, आपण ऑलरेडी आर्टिकल 61 मध्ये इम्पिचमेंट बघितलेलं, तर त्यामध्ये त्यावेळेस दोन्ही हाऊसचे टोटल मेंबर भाग घेतात. मग त्याच्यामध्ये इलेक्टेड असू द्या किंवा नॉमिनेटेड असू द्या, टोटल मेंबर भाग घेणार आहे. पण या ठिकाणी फक्त इलेक्टेड आहे. म्हणून दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य हे राईट असणार आहे. राज्य विधानसभाचे निर्वाचित सदस्य, परत बघा या ठिकाणी निर्वाचित सदस्य इलेक्टेड मेंबर आलेले आहे, म्हणजे हा पण असणार आहे. सो इलेक्टेड मेंबर दोघं असे इलेक्टेड मेंबर यांचे. आणि दिल्ली आणि पॉंडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे पुन्हा निर्वाचित सदस्य. ओके, इलेक्टेड मेंबर असणार आहे. आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले संसद सदस्य भाग घेत नाही. कळलं तुम्हाला? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रपतीच त्यांना नॉमिनेट करत असतात नॉर्मली, म्हणून ते राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये डायरेक्टली भाग घेत नाही. ओके, सो कोण कोण घेतात ते तुम्हाला माहित पाहिजे केअरफुली, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन डील करताना फायदा होईल, है ना. पुढे आपण बघूयात. आता बघा, राष्ट्रपतींची निवडणूक प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मतदानाने घेतली जाते आणि हे मतदान गुप्त असते, सिक्रेट बॅलेटने होतं. ओके, तर एकल प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत आहे हे एक लक्षात ठेवा. आणि ती गुप्त मतदान पद्धत असणार आहे, इनडायरेक्ट इलेक्शन असणारे, अप्रत्यक्ष निवडणूक या ठिकाणी असणार आहे.
राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी निर्माण झालेल्या शंका आणि तक्रारीचे निरसन केवळ या ठिकाणी ओनली महत्वाचं आहे, केवळ सुप्रीम कोर्टमध्ये केलं जातं. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही, एक तर प्रेसिडेंट असू द्या आपले किंवा व्हाईस प्रेसिडेंट असू द्या, ओके, प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट या दोघांच्या रिलेटेड जे पण इलेक्शन डिस्प्यूट असणारे, जे पण इलेक्शन डिस्प्यूट असतात ते फक्त सुप्रीम कोर्टमध्ये हँडल केले जातात. कळतंय का तुम्हाला की इलेक्शन डिस्प्यूट ऑफ प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट हे फक्त सुप्रीम कोर्टमध्ये कन्सिडर केले जातात. या केसमध्ये हायकोर्टचा रोल येत नाही, हायकोर्टचा रोल येत नाही, फक्त सुप्रीम कोर्टमध्ये कन्सिडर केले जातात. आणि म्हणून या ठिकाणी केवळ हा शब्द महत्वाचा आहे की फक्त सुप्रीम कोर्टमध्ये कन्सिडर होणार. आणि राष्ट्रपतींचा पदावधी संपण्यामुळे रिक्त झालेले पद भरण्याकरता निवडणूक तो आधी संपण्यापूर्वी घेतले जाते. म्हणजे राष्ट्रपतीसाठी इलेक्शन घ्यायचं आहे तर ज्या डेटला राष्ट्रपतीचं फायनल डेट असेल त्याच्यापूर्वीच त्याचं इलेक्शन कंडक्ट होतं नेक्स्ट राष्ट्रपतीसाठी. आणि समजा इन एनी केस कोणत्याही कारणामुळे राष्ट्रपतीचे पद रिक्त झाले तर कंडिशन काय आहे की 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणे बाइंडिंग आहे. विदिन 6 मंथ इलेक्शन झालेच पाहिजे, ही कन्सिडर कंडिशन महत्वाची. नॉर्मल केसमध्ये तर काय होतं की नेक्स्ट राष्ट्रपतींचं इलेक्शन हे पहिल्या राष्ट्रपतींचं टेन्युअर संपण्यापूर्वीच कंप्लीट होतं, ज्यावेळेस आपण आत्ता पण बघितलं असेल 2022 मध्ये. सो नॉर्मली असंच केस असतं. पण इन एनी केस जर का सडनली एखादी पोस्ट वॅकेंट झाली, एखाद्या राष्ट्रपतींची डेथ झाली किंवा कोणत्याही कारणामुळे वॅकेंट झाली, तर कंडिशन काय असतं की 6 महिन्याच्या आत तुम्हाला नेक्स्ट इलेक्शन घ्यावं लागतं. ओके, ते महत्वाची प्रोसिजर या ठिकाणी. व्हाईस प्रेसिडेंटबद्दल असं 6 महिन्याची अट असते. व्हाईस प्रेसिडेंटबद्दल तुम्ही बघाल आणि व्हाईस प्रेसिडेंटचं पोस्ट सडन व्हॅकेंट झाली तर ॲज सून ॲज पॉसिबल इलेक्शन घ्या असं मेन्शन केलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही इलेक्शन घेतलं पाहिजे नवीन व्हाईस प्रेसिडेंटसाठी. पण राष्ट्रपतींसाठी कंडिशन काय आहे की विदिन 6 मंथ तुम्ही इलेक्शन घेतलंच पाहिजे, हे कंडिशन आहे. ओके, सो राष्ट्रपतींचं इलेक्शनबद्दल आपण बघितलं, इनडायरेक्ट इलेक्शन आहे, महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. राष्ट्रपतींसाठी जे महत्वाची प्रोसिजर आहे म्हणजे सिंगल ट्रान्सफर वोट सिस्टीम, प्रपोर्शनल सिस्टीम, राष्ट्रपती बनण्यासाठी मिनिमम 35 इयर्स ऑफ एज असणं कंपल्सरी आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्यांचे इलेक्शन डिस्प्यूट जे पण इलेक्शन रिलेटेड वाद असेल ते फक्त सुप्रीम कोर्टमध्ये हँडल होतात. ओके, सो जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे त्याचा फायदा तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन डील करण्यामध्ये होईल, जे पण एक्झाममध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन येते. ओके, सो अंडरस्टँड झाला क्वेश्चन. पुढे जाऊ आपण. बघा या ठिकाणी, जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारार्थ परत पाठवले आणि जर हे पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवले तर राष्ट्रपती त्या विधेयकाबाबत संमती देणे बंधनकारक असते. कॉमन काय माहिती का, बघ या ठिकाणी ना राज्य विधिमंडळ या ठिकाणी होतं, हे राज्य विधिमंडळ राईट आहे. आणि या ठिकाणी प्रेसिडेंट आपल्या सेंटरला आहे. त्यांचं सांगणं आहे की राज्य विधिमंडळाने एखादं बिल प्रेसिडेंटसाठी साईनसाठी पाठवलं. ओके, आणि मग काय केलंय की राष्ट्रपतीने त्यांना काय केलं, ते बिल पुनर्विचारार्थ पाठवलं. म्हणजे यांनी काय केलं होतं, हे बिल एक पाठवलं होतं राष्ट्रपतींकडं, राष्ट्रपतीने ते रिकन्सिडरसाठी पाठवलं आणि पुन्हा राज्य विधिमंडळाने ते बिल पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवलं. तर क्वेश्चन सांगतो की त्यांना ती साईन द्यावीच लागते. म्हणजे सेकंड टाइम जेव्हा आलं तर राष्ट्रपतींना ती साईन द्यावीच लागते असं राज्य विधिमंडळाचं बिल. तर एक लक्षात ठेवा, इंडियाच्या केसमध्ये राज्य विधिमंडळाचं बिल हे राष्ट्रपतींना कितीदा पण कन्सिडरसाठी आलं तरी ते बाइंडिंग असेल का, असे काही ते असं लिमिटेशन त्यांच्यावर दिलेलं नाहीये. कळतंय का, म्हणजे पहिलं केस वगैरे जे तुम्हाला विचारलेलं आहे ते रॉंग असणार आहे. हे बंधनकारक जे शब्द दिलेला आहे चुकीचं आहे. कळलं, म्हणजे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने एक बिल पास केला तो राष्ट्रपतींकडे गेला, राष्ट्रपतीने ते रिकन्सिडरसाठी परत स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला पाठवलं आणि जर पुन्हा जरी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने तो बिल पुन्हा पाठवला तरी पण तो बिल राष्ट्रपतींवर बाइंडिंग नाही है ना, परत तो बाइंडिंग नाही, बंधनकारक नाही. सो पहिलं काय आलं, पहिलं रॉंग आहे. आता पुढचं बघा, राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीस 6 महिन्याचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केलेला आहे. आता असं ज्यावेळेस पण असं काही टेन्युअर येतं ना त्यावेळेस बी केअरफुल, राईट आहे. म्हणजे यांनी सांगितलेलं आहे की गव्हर्नर काय करतो, काय काय बिल आहे ना प्रेसिडेंटसाठी कन्सिडरसाठी पाठवतो. ओके, आर्टिकल 201च्या अंतर्गत, म्हणजे आर्टिकल 201च्या अंतर्गत गव्हर्नर काहीतरी बिल प्रेसिडेंटसाठी रिकन्सिडरसाठी पाठवतो आणि त्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीला 6 महिन्याचा कालावधी घटनेने निश्चित केला. तर यांनी सांगितलंय की हा जो बिल आलं होतं ते राष्ट्रपतीने 6 महिन्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे, अशी कोणतंच प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. ओके, एक्झाममध्ये असं म्हणजे बळजबरीने 6 महिने 3 महिने 14 डेज असे शब्द टाकतात जेणेकरून कन्फ्युजन क्रिएट होईल. सो हा पण डेफिनेटली रॉंग आहे. सो बी पण हा रॉंग आहे, म्हणजे दोघं रॉंग आहे आणि म्हणून दोन्ही पर्याय विधाने चुकीचे.
कळतंय तुम्हाला? म्हणजे स्टेटने बिल कितीदा पण पाठवू द्या, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने राष्ट्रपतींसाठी कितीदा पण बिल पाठवला तरीही ते बिल राष्ट्रपतींवर बाइंडिंग नसेल. एक कॉमन कळालं. आणि सेम गव्हर्नरने पण एखादा बिल आर्टिकल 201 अंतर्गत राष्ट्रपतीसाठी पाठवला, एखादा रेफर केला राष्ट्रपतींना, तरी पण राष्ट्रपतींना ते 6 महिन्यातच फॉलो केलं पाहिजे किंवा काय, असं कोणतंही बाइंडिंग राष्ट्रपतीवर नाहीये, असं बंधनकारक तरतूद संविधानामध्ये केली नाहीये. ओके, सो ही 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी महत्वाच्या लक्षात राहिलं पाहिजे. ओके, आता बघा पुढचा क्वेश्चन आपण बघू. त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेदवारांचे नामांकन कडून म्हणजे किती तुम्हाला नामांकन म्हणण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा लागतो नॉर्मली, तर कमीत कमी भारताचे 5 नागरिक, आता असं काही प्रोव्हिजन नाहीये की रॅन्डम 5 सिटीजन उचलले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही नामांकन म्हणजे हे करा, तसंही काही नाहीये. कमीत कमी संसदेचे 5 सदस्य, हेही काही तरतूद आपल्याकडे नाहीये. कमीत कमी निर्वाचन मंडळाचे 50 सदस्य, ही एक तरतूद आहे राष्ट्रपतींसाठी. कमीत कमी निर्वाचन मंडळाचे 50 सदस्य आणि कमी कमी निर्वाचन मंडळाचे 10 सदस्य, हे 10 पण नाहीये. राईट आहे. जेव्हा व्हाईस प्रेसिडेंट असतं त्यावेळेस हीच केस कसे, म्हणजे प्रेसिडेंटसाठी हे 50 असणारे सदस्य आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी हे 20 असणारे, म्हणजे 20 लोकांचं. 20 लोकांनी नाव सजेस्ट केलं पाहिजे आणि 20 लोकांनी म्हणजे 50 लोकांनी नाव सजेस्ट केलं पाहिजे आणि 50 लोकांनी त्याला अनुमोदन दिलं पाहिजे. ओके, आपण बघू आता इलेक्टोरल कॉलेजमधून कसं चालतं राष्ट्रपतींचा. निर्वाचन मंडळाचे 50 सदस्य, एवढं तुम्ही एक लक्षात असू द्या, यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर बघा आता कलम 58 मध्ये मी ना काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वेश्चन मध्ये देतोय, तुम्हाला त्याचा फायदा होईल एक्झाम मध्ये. राईट, 58 मध्ये कलम मध्ये दिलेलं आहे. 58 मध्ये राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता निश्चित केलेली आहे ना. क्वालिफिकेशन काय काय असणार राष्ट्रपती? एक तर भारतीय सिटीजन असला पाहिजे, बेसिक क्रायटेरिया की सिटीजनशिप इंडियन असली पाहिजे, वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे. बघा, ज्यावेळेस लोकसभा असतात, लोकसभेमध्ये 25 वर्ष पूर्ण लागतात, राज्यसभा मेंबर होण्यासाठी 30 वर्ष लागतात मिनिमम, आणि प्रेसिडेंट होण्यासाठी मिनिमम 35 इयर्स असणं क्रायटेरिया या ठिकाणी आहे. सिटीजन असला पाहिजे, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत आणि लोकसभा सदस्य म्हणून निवडणूक येण्याची पात्रता असावी. कळतंय का? लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. या ठिकाणी राज्यसभाने म्हटलं, या ठिकाणी लोकसभा म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असावा हे सांगितलं. आता केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यातील कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू द्या, कोणत्याही गव्हर्नमेंटमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट तुम्ही जे पोस्ट ती गेन केलेली नसावी. कळतंय? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट कुठेही ऑफिस ऑफ प्रॉफिटची पोस्ट नसावी. कळतंय? म्हणजे एक तर सिटीजन पाहिजे, 35 इयर्स पाहिजे, त्याच्यानंतर ऑफिस ऑफ प्रॉफिट कुठं नाही पाहिजे, आणि लोकसभेचा मेंबर म्हणून निवडून येण्यासाठी जी पात्रता आहे ती त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे. आर्टिकल 58 मध्ये क्वालिफिकेशन जे सांगितलंय राष्ट्रपतींसाठी. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 अंतर्गत राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला त्यांचे नाव जे असेल त्यामध्ये 50 मतदारांचा प्रस्तावक आणि समर्थक म्हणून 50 मतदारांची आवश्यकता असते. जो आपला क्वेश्चन होता, आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं होता किती आहे, तर हे बघा 50 लोकांचा, म्हणजे 50 लोक प्रस्ताव मांडतील आणि 50 लोक त्याला अनुमोदन करतील, है ना, 50-50. आणि तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं की ज्यावेळेस व्हाईस प्रेसिडेंट असतील त्यावेळेस तीच कंडिशन 20-20ची असेल. म्हणजे 20 लोक त्याला अनुमोदन प्रस्ताव मांडतील आणि 20 लोक त्याला समर्थक करतील, अनुमोदन देतील. आणि प्रत्येक उमेदवाराला नामनिर्देशन पत्र सादर करताना 15,000 रुपये एवढं डिपॉझिट द्यावं लागतं. म्हणजे राष्ट्रपतीसाठी इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करताना 15,000 रुपये डिपॉझिट आपल्याला कन्सिडर करावं लागेल. 50 लोकांचं समर्थन आणि 50 लोकांचं त्याला अनुमोदन लागणार आहे. त्याच्यासाठी राष्ट्रपती उपराष्ट्रपती इलेक्शन ऍक्ट आपण 1952चा आहे. राष्ट्रपती बनण्यासाठी हे जे सगळे क्रायटेरिया आहे हे संविधानामध्ये मेन्शन केलेले आहे. सिटीजन असणं, 35 इयर्स असणं, लोकसभा मेंबर होण्याची पात्रता असणं, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, सो बी केअरफुल. असलं क्वेश्चन येऊ शकतं एक्झाममध्ये. आता पुढचा क्वेश्चन तुम्ही कन्सिडर करा. खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. ओके, आता नॉर्मली खूप कमी केस असतात ज्यावेळेस राष्ट्रपतींवर एखादी ॲडवाइस बाइंडिंग असते. आता ही जी केस आहे ना, ही आर्टिकल 143 रिलेटेड आपल्याला विचारले की ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, त्यासंबंधी की राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भात अथवा जनहितार्थ एखाद्या सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिला तर तो त्यांच्यावर बंधनकारक नसतो. राईट आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टने जरी एक पब्लिक इंटरेस्टमध्ये एखादा सल्ला राष्ट्रपतींना दिला तर हा दिलेला सल्ला जो असेल हा बाइंडिंग नसेल. ओके, हा बाइंडिंग नसेल असं विचारलेलं आणि हे राईट आहे. म्हणजे हा सल्ला एखाद्या नावे दिला तो बाइंडिंग नसतो.
सेकंड बघा, राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बाइंडिंग असतो, है ना. दोघं केस लक्षात ठेवा. आता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ना, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यांचे चेअरमॅन आहे, एकतर अध्यक्ष त्यांचे असतील चेअरमॅन किंवा त्यांचे मेंबर असतील चेअरमॅन किंवा मेंबर, आणि यांना पदावरून दूर करण्यासाठी काय होत आहे, यांना पदावरून दूर करण्यासाठी एक प्रोसिजर आहे, आणि त्यामध्ये काय करतं, सुप्रीम कोर्टचं इन्व्हॉल्वमेंट असतं, आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने प्रेसिडेंटला सल्ला दिला तर तो सल्ला काय असतो, बाइंडिंग असतो. एवढं लक्षात ठेवा. कळतंय का, तो सल्ला बाइंडिंग आहे. म्हणजे या केसमध्ये सल्ला बाइंडिंग आहे आणि वरच्या केसमध्ये सल्ला बाइंडिंग नाही. कळतंय का. म्हणजे एकदा पब्लिक इंटरेस्टमध्ये जर राष्ट्रपतीला सुप्रीम कोर्टने एखादा सल्ला दिला तर तो बाइंडिंग नसेल, परंतु युपीएससीचे चेअरमॅन किंवा युपीएससीचे मेंबर यांना रिमूव्हलसाठी जर का सुप्रीम कोर्टने एखादा सल्ला राष्ट्रपतींना दिला तर तो त्यांना बाइंडिंग असतो. या अँगलने गेला तर तुम्हाला कळेल दोन्ही विधाने बरोबर आहे की भाई राष्ट्रपतींना पहिला सल्ला बाइंडिंग नव्हता, पब्लिक इंटरेस्टमध्ये दिलेला, पण जर युपीएससीचे चेअरमॅन किंवा मेंबर जे असेल त्यांना रिमूव्हलसाठी दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. हे एक तुम्ही लक्षात असू द्या, आणि म्हणून बोथ स्टेटमेंट राईट आहे. कळतंय. इझी क्वेश्चन आहे, थोडे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहे, राष्ट्रपती रिलेटेड तुमचा होलिस्टिक अभ्यास होईल, त्याच्यामुळे एकदा तुम्हाला म्हणजे ऑलमोस्ट तो टॉपिक पूर्ण कव्हर होईल क्वेश्चनच्या माध्यमातून, जेणेकरून तो टॉपिक वाचतानाही तुम्हाला त्याचा हेल्प होईल, आणि त्या क्वेश्चनवर त्या टॉपिकवर नेमके कसे क्वेश्चन्स येतात ते पण तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. ओके, पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा, जर एखादे राज्य केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास अपयशी ठरले तर राष्ट्रपती काय करते. बघा, नॉर्मली काय करतं, आपलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, आणि जरी पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असली, फेडरलिझम आपण तत्व अडॉप्ट केलेलं असलं तरी आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट जास्त पॉवरफुल आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे केंद्र जास्त पॉवरफुल आहे राज्यांपेक्षा. मग काय करतात, केंद्र शासन आर्टिकल म्हणजे राज्यांना अनेक गोष्टीमध्ये ॲडवाईस देत असतं, सल्ला देत असतो. आता काय झालंय, केंद्राने दिलेला सल्ला हा राज्यांनी कधी म्हणजे त्याचं फॉलो केलं नसेल किंवा ते पालन करण्यामध्ये अपयशी ठरलं असेल तर या केसमध्ये राष्ट्रपती काय करतात, कळतंय. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेटला काहीतरी सल्ला देते राज्यांना, आणि काही केसमध्ये हा दिलेला सल्ला हे फॉलो करण्यामध्ये जर का स्टेट अपयशी ठरलं तर राष्ट्रपतींकडे कोणकोणते ऑप्शन आहे, तर यापैकी आहे ते राज्य विधिमंडळात विसर्जित करतील आणि नव्याने निवडणुका जाहीर करतील. आता एकदम पुन्हा दिलेला सल्ला ॲडवाईस फॉलो नाही केलं म्हणजे एकदमच त्यांची लोकसभा किंवा स्टेट लेजिस्लेचर असेंब्ली डिझॉल्व्ह करणं ही एकदम एक्स्ट्रीम प्रोसिजर झाली, म्हणून हे तर नाही आहे तसं. सेकंड बघा, राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राष्ट्रपती राज्य चालवण्यासाठी जबाबदारी स्वीकारतील, ज्याला इनडायरेक्टली प्रेसिडेंट रूल म्हणतात, जे आर्टिकल 356 मध्ये आपल्याला मेन्शन दिले. कळतंय का. म्हणजे एखाद्या केंद्राने दिलेला सल्ला हा राज्य मानत नसेल, राज्य फॉलो करत नसेल, दिलेले डिरेक्शन फॉलो करत नसेल, तर या केसमध्ये असं कन्सिडर केलं जातं की राज्यांची घटनात्मक यंत्रणा ही फेल झालेली आहे, आणि त्यामध्ये मग आर्टिकल 356 अंतर्गत राष्ट्रपती काय करतात, इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतात. नॉर्मली हे आर्टिकल 365 मध्ये येतं, दिलेला ॲडवाईस 365 अंतर्गत राष्ट्रपती ॲडवाईस देऊ शकतात, डिरेक्शन देऊ शकतात, आणि ते फॉलो नाही झालं तर राष्ट्रपती काय करू शकतात, त्यामध्ये इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतात, आणि यालाच घटनात्मक यंत्रणा कोलॅप्स झाल्याच्या कारणावरून ती इमर्जन्सी डिक्लेअर झाली असं लक्षात ठेवा. ओके, आणि अर्धसैनिक बल पाठवू शकतात. आता हे खूप जास्त आलं, म्हणजे डिरेक्शन फॉलो नाही करताय म्हणून पॅरामिलिटरी फोर्स त्या स्टेटमध्ये पाठवणं असलं काही नसतं. राईट आहे. सो तुम्हाला कळत आहे, म्हणजे वन स्टेटमेंट रॉंग आहे, दुसरं राईट आहे, तिसरं रॉंग आहे. ओके, आता पुढचं क्वेश्चन बघा. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. ओके, नॅशनल इमर्जन्सी बद्दल. आता हे सगळे इंटरलिंकेजेस टॉपिक भेटेल तुम्हाला, म्हणजे स्टेटचं बिल असेल ते राष्ट्रपतींना पाठवणं या संबंधित तरतूद असेल किंवा इमर्जन्सी संबंधित तरतूद असेल, हे सगळे असे इंटर रिलेटेड टॉपिक आहे, कारण की इमर्जन्सी पॉवर राष्ट्रपतीकडे अल्टिमेटली असणार आहे. सो नॅशनल इमर्जन्सी, आता आपल्याकडं 3 टाईपचे इमर्जन्सी असतात. एक नॅशनल इमर्जन्सी असेल आर्टिकल 352 मध्ये, त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूल असेल आर्टिकल 356 मध्ये, आणि एक फायनान्शियल इमर्जन्सी असते आर्टिकल 360 मध्ये. तर या ठिकाणी नॅशनल इमर्जन्सीचा क्वेश्चन आहे की राष्ट्रीय आणीबाणी, मी तुम्हाला सांगितलं नॅशनल इमर्जन्सीची राष्ट्रीय आणीबाणी आर्टिकल 352 मध्ये घोषित करू शकतात राष्ट्रपती. केव्हा करतात म्हणजे त्याचे ग्राउंड्स विचारले, आणि त्यामध्ये पण कोणतं बरोबर विधान आहे ते विचारलं. फक्त युद्ध आणि परकीय आक्रमण, हे युद्ध आहे, फक्त युद्ध आणि परकीय आक्रमण
प्रसंगी आता हे एक फक्त युद्ध आणि पाकी आक्रमण हे एक झालं आणि फक्त सशस्त्र बंड म्हणजे हा एक झाला. म्हणजे एकतर असतं वॉर आहे ना, ज्याला आपण म्हणतो एकतर वॉर झालं असेल एखाद्या देशासोबत, एक्सटर्नल ॲग्रेशन झालं असेल एखाद्या देशाने आपल्याला दाखवलं असेल, किंवा आर्म रिबेलियन झालं असेल है ना, सशस्त्र उठाव सशस्त्र बंड. हे जे ग्राउंड्स असतात हे नॉर्मली नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करण्यासाठी लावतात. आता जे वॉर आणि एक्सटर्नल ॲग्रेशन या बेसिसवर जी इमर्जन्सी डिक्लेअर होते याला बाह्य इमर्जन्सी एक्सटर्नल इमर्जन्सी म्हणतात. पण जेव्हा आर्म रिबेलियन ग्राउंडवर इमर्जन्सी डिक्लेअर होते तर त्याला अंतर्गत आणीबाणी म्हणतात. कळतंय? म्हणजे बाह्य आणीबाणी अंतर्गत आणीबाणी मग हे दोन ग्राउंड आहे. फक्त अंतर्गत अशांतता हा ग्राउंड नाहीये. इंटरनल डिस्टर्बन्स हा ग्राउंड 44व्या घटना दुरुस्तीपूर्वी होतं, पण इंटरनल डिस्टर्बन्सच्या जागी आर्म रिबेलियन हे ग्राउंड आपण 44 अमेंडमेंटने ऍड केलं होतं. तो सी तर नसणार आहे म्हणून तुम्ही हे करू शकता. आणि फक्त पंतप्रधानांच्या लेखी सल्ल्यानुसार. आणि असंही नसतं आपल्याकडं पीएमने दिलेला फक्त सल्ला त्या बेसिसवर इमर्जन्सी लागत नाही. आर्टिकल 352 अंतर्गत कॅबिनेट ज्यावेळेस रिटर्न परमिशन देते ना, कॅबिनेटने रिटर्न सल्ला दिला त्यानंतरच नॅशनल इमर्जन्सी लागू होते. कळते का? हे सगळे चेंजेस नॉर्मली 44 अमेंडमेंटने केले होते. 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये आपण हे चेंजेस केले होते. कारण की जी आपण 1975 to 77 इंटरनल इमर्जन्सी डिक्लेअर केली होती तर ते इंटरनल डिस्टर्बन्स या ग्राउंडवर केली होती, अंतर्गत अशांतता. आणि मग त्या इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला कळाल्या ज्या डेमोक्रेसीच्या विरुद्ध झाल्या होत्या. आणि म्हणून ज्यावेळेस परत 1977 मध्ये जनता गव्हर्नमेंट पॉवरमध्ये आले तर त्याच्यानंतर 1978 मध्ये आपण 44वी अमेंडमेंट केली आणि त्यावेळेसच आपण इंटरनल डिस्टर्बन्सच्या जागी आर्म रिबेलियन हा शब्द ऍड केला होता. आणि मग बरेच इमर्जन्सी डिक्लेअर करण्यासंबंधी जी पहिले फक्त पॉवर हे फक्त पंतप्रधानांच्या हातात होती ती आपण काढून घेऊन कॅबिनेटचं रिटर्न परमिशन जी असेल ती आपण दिली, जेणेकरून आपली डेमोक्रेसी सुरळीतपणे चालेल. ओके, सो हे कळलं तुम्हाला इम्पॉर्टंट काय काय या रिलेटेड. आता बघा यामध्ये आन्सर अ आणि ब. म्हणजे अ आणि ब म्हणजे युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र बंद या बेसिसवर तुम्ही करू शकता. राष्ट्रीय आणीबाणी बघा, युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र बंद या आधारावर पर्यंत तुम्हाला ग्राउंड्स माहीत पाहिजे है ना, युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की हे जे ग्राउंड असतात या बेसिसवर जेव्हा राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात त्याला बाह्य आणीबाणी या म्हणतात, बाह्य आणीबाणी. आणि सशस्त्र बंद या बेस जेव्हा करतो याला अंतर्गत आणीबाणी म्हणतात. कळतंय? नाव कलम 352 अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात तेव्हा भारतीय किंवा त्याच्यातील काही भागाची सुरक्षितता, युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा कोणत्या याच्यामध्ये धोक्यात आलं असं, राईट. आणि त्या म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन कशासाठी आली की एकदम सडन आपल्याकडे कोणती तरी सिच्युएशन आली झाली आहे आणि त्याच्याशी आपल्याला डील करता यायला पाहिजे म्हणून ही प्रोव्हिजन किंवा ही तरतूद झालेली आहे. आता प्रत्यक्ष युद्ध किंवा सशस्त्र बंडखोरी आणि बाह्य आक्रमण होण्यापूर्वी पण राष्ट्रपती आणीबाणी डिक्लेअर करू शकतात. म्हणजे असं नाही की बाई इमर्जन्सी किंवा एकदम वॉर झाल्यानंतर डिक्लेअर करते असं नाही है ना. जर का तशी सिच्युएशन अरेंज झालं असेल, एखाद्या सराउंडिंग कंट्री आपल्या इथं जास्त एक्सटर्नल ॲग्रेशन दाखवत असेल आणि फ्युचरमध्ये तशी वॉर होण्याची शक्यता आहे तर त्या शक्यतेच्या बेसिसवर पण एक एक्सटर्नल ॲग्रेशनच्या बेसिसवर पण आपल्याला नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करता येते. याचा आमचा पर्पज हेच आहे की देशाची सोव्हरेनिटी, इंटिग्रिटी आपल्याला जपायची आणि त्यावेळेस अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये पटापट फास्टमध्ये निर्णय घेता यायला पाहिजे. आणि म्हणून त्या प्रोव्हिजन आपण टाकलेलं आहे की एक्स्ट्रा म्हणजे एक आक्रमण होण्यापूर्वी पण फक्त एखादा कोणता देश जर का तुमच्या विरुद्ध सशस्त्र हे दाखवत असेल ते आपण डिक्लेअर करू शकतो. आणि जे युद्ध आणि बाह्य आक्रमण करतो त्या बाह्य आणीबाणी म्हणतात आणि अंतर्गत आणीबाणी म्हणतात. आणि सशस्त्र बंडखोरी हा 44 घटना दुरुस्तीने घातलेला आपण बघितलेला. पहिले इंटरनल डिस्टर्बन्स होता त्याच्या जागी आर्म रिबेलियन शब्द जो होता तो आपण 44 अमेंडमेंटने टाकलेला आहे. 44 अमेंडमेंट 1978 या दुरुस्तीनुसार आपण टाकलेला आहे. ओके, सो आय थिंक तरी तुम्हाला हा पूर्ण पॉईंट क्लिअर झाले असतील.